उद्धवत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभ जावो. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 31 मार्च 2025ला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा सगळ्यात मोठा उत्सव स्वामी प्रकट दिन त्या 31 मार्चला आहे. प्रकट दिन म्हटलं की आपल्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा असतो. तर आपले स्वामी महाराज कोण आहेत? तर आपले स्वामी ब्रह्मांडाचे नायक आहेत. आपले स्वामी चालक, पालक आणि मालक आहेत. आपले स्वामी कर्ता आणि करविता आहेत. आपले स्वामी आपले मायबाप आहेत. आपल्या स्वामींविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. तर या प्रकट दिनानिमित्त महाराजांची काय सेवा करायची जी आपण दरवर्षी करत असतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 31 मार्चला वार सोमवार महाराजांचा प्रकट दिन आहे. आता प्रकट दिन सोमवारी असल्यामुळे आपल्याला 21 दिवसांची महाराजांची सेवा करायची असते. 11 मार्च ते 31 मार्च 11 मार्च ते 31 मार्च या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये महाराजांची जास्तीत जास्त जमेल तेवढी सेवा करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय तर मासिक धर्म आल्यानंतर 4 दिवस तुम्ही सेवा करायची नाही. 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर 5व्या दिवशी परत सेवेला सुरुवात करायची. बरोबर 11 ते 31 मार्चमध्ये जर मासिक धर्म येणार असेल तर 11 तारखेच्या 4-5 दिवस अगोदरही तुम्ही सेवा करू शकता. म्हणजे काय होईल तर 31 मार्चला तुमची स्वामीचरित्राची 21 पारायणं कंप्लीट होतील. तसं नाही जमल्यास तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. 11 मार्चच्या अगोदर मासिक धर्म येऊन गेला असेल तर तुम्ही आरामात 11 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत 21 दिवसांची सेवा करू शकता. आता सेवा काय तर 21 स्वामीचरित्र सारामृताची पारायणं करायची आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. रोज पठण करायचं आहे. 21 दिवसापर्यंत करायचं आहे. 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे. या तिन्ही सेवा तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू करायच्या आहेत. ज्यांना 21 पारायण करणे शक्य नसेल त्यांनी 2 दिवसाला 1 पारायण करू शकता किंवा 7-7-7 अशी 3 दिवसाचं 1 पारायण म्हणजे कमीत कमी 21 दिवसात तुमची 7 पारायणं कंप्लीट होतील. तुम्हाला जसे शक्य असेल तसे तुम्ही सेवा करू शकता. पण कसल्याही परिस्थितीत तुम्ही 21 पारायणं करायचा असा निश्चय करा आणि करा. तुम्ही दुपारी 12 ते 12:30 वाजता वाचन करू नका, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. महाराजांच्या आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेला काळ वेळ नाही. तुम्ही कधीही करू शकता, पण कृपया करून एक वेळ ठरवावी. पारायणाला सुरुवात करण्याअगोदर स्वामींच्या केंद्रात, मठात, मंदिरात जाताना नारळ, खडीसाखर घेऊन जावा. मंदिर आणि मठ जवळपास नसेल तर घरातल्या स्वामींच्या फोटोजवळ बसून स्वामींना विनंती करा, महाराज मी 21 स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करणार आहे. ते ह्या कामासाठी मी करणार आहे. ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या. कर्ता आणि करविता आपले स्वामी महाराजच आहेत असे म्हणून स्वामींना साकडं घालावं. स्वामीचरित्र पारायण तुम्ही रोज 1 पारायण करा किंवा 3 दिवसाचं 1 पारायण करा. कसंही करू शकता. 11 ते 31 मार्च मांसाहार वर्ज्य पूर्णपणे बंद करावा. तुम्ही स्वतः खाऊ नका. घरातले ऐकत नसतील तर त्यांना करून देऊ शकता, पण आपल्या सेवेत खंड पडता कामा नये. ब्रह्मचर्य पालन करू शकता अथवा नाही केले तरी चालते. तुमची इच्छा. केले तर अतिउत्तम. परान्न वर्ज्य. दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. स्वामीसेवेकरांच्या घरचं जेवण केलं तर चालतं. सेवा करताना अन्नातून दोष लागतात. प्रचंड दोष निर्माण होतात. खरंच खूप अडचण असेल तर तुम्ही बाहेरचं खाऊ शकता, पण जेवण करण्याअगोदर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. तसं तर 21 दिवस पूर्णपणे बाहेरचं टाळावं. परान्न वर्ज्य असावे. हे सर्व नियम पारायण करताना पाळावेत. अशा पद्धतीने पारायण कंप्लीट करावं आणि प्रकट दिनाला पारायणाची सांगता अतिशय उत्साहाने करावी. आपल्या स्वामींची सेवा खूप मनापासून करा. स्वामी आपल्याला भरभरून देतात, फक्त ते आपल्याला घेता आलं पाहिजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.